या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की एकूण घन किती. तर अशा वेळेला आपण जेव्हा आपल्याला असा ठोकळा दिसतो तर त्यावेळेला विद्यार्थी काय करतात की कन्फ्यूज होतात. कारण त्यांच्या मनानं असे ठोकळे मोजणे म्हणजे थोडंसं अवघड वाटतं त्यांना. पण काहीच नाही. जर आता आपण आपल्या ढोबळ मनाने आपल्याला माहित आहेत आपण विटा कशा रचतो. विटा रचत असताना आपण एकावर एक थर असतो. आता ही एक वीट समजायची, ही ठोकळ्याची, ही वाली आणि ही वाली एक वीट, ही दोन, ही तीन, म्हणजे ही एक, ही दोन आणि ही तीन, अशा तीन लावलेल्या आहेत. म्हणजे हा जो भाग आहे विटेचा, हा एक ठोकळा, हा दुसरा ठोकळा आणि हा तिसरा ठोकळा आहे. तसंच याही ठिकाणी असेच तीन लावलेले असतील आणि ह्याही ठिकाणी तीन लावलेले असतील. म्हणजे हे जे तीन लावलेले आहेत हे हे एक, हे दोन आणि हा तीन ठोकळा, तिसरा ठोकळा. तसाच मध्ये सेंटरमध्ये लावलेला पण हे तीन ठोकळे आहेत आणि इकडच्या साईडला पण लावलेले तीन ठोकळे आहेत. मग त्याच्यावरती जर आपण थर रचलेला आहे तसाच, तर ह्या वीटवरती म्हणजे ह्या ठोकळ्यावरती हा ठोकळा आहे आणि ह्या ठोकळ्यावरती हा ठोकळा आहे, ह्या ठोकळ्यावरती हा ठोकळा आहे. म्हणजे याही ठिकाणी हे तीन आहेत आणि ह्या मध्यभागी हेही तीन आहेत आणि हेही तीनच आहेत. मग आता हा वरचा एक बघा बरं, हा म्हणजे हे एक, हा दोन, हा तीन, म्हणजे या ठिकाणी तीन ठेवलेले ठोकळे आहेत. हे वरून लक्षात यायलेत ना आपल्याला. हे ठोकळा बघा बरं, हे या ठिकाणचा असा म्हणजे हा ठोकळा, हा एक आहे, हा दोन आणि हा तीन स्पष्ट वरती आपल्याला दिसत आहेत. हा एक ठोकळा, हा एक दुसरा ठोकळा आणि हा तिसरा ठोकळा. म्हणजे अशा मधल्या लाईनमध्ये पण हे तीन ठेवले आहेत आणि हे तीन ठेवलेले आहेत. आलं का लक्षामध्ये तुमच्या? म्हणजे हे ठोकळे ठेवत असताना हा खालचा एक, म्हणजे खाली जरी तुम्हाला स्पष्ट कळत नसेल तर वरी मात्र सरळ स्पष्ट आपल्याला हा ठोकळा दिसतो. याच्या बाजूला हा ठोकळा ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतरचा हा ठोकळा ठेवलेला आहे. म्हणजे असे तीन ठेवलेले आहेत. म्हणजे इथेही तीन ठेवलेले आहेत, इथेही तीन ठेवलेले आहेत. मधल्याही थरामध्ये हे तीन आहेत, इथेही तीन आहेत, इथेही तीन, म्हणजे एकावरती एकावर असे तीन तीनचा थर केलेला आहे. आता बघा सगळेजण सगळे मिळून किती आहेत? 3 x 9, म्हणजे 3 हे 9 वेळा आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. 3 हे 9 वेळा असल्यामुळे 3 x 9 जर केलं तर 27 येतात. म्हणून या ठिकाणी ठोकळे किती आहेत? तर 27 ठोकळे आहेत. तर या ठिकाणी फक्त आपण ठोकळ्याचं निरीक्षण करायचं आणि कशा पद्धती ठोकळे त्या ठिकाणी त्यावर ठेवलेले आहेत, तर किती ठोकळे ठेवलेले आहेत आणि त्याच्या खालच्या थरावर किती ठोकळे ठेवलेले आहेत एवढं पाहायचं आणि त्या ठिकाणी आपण त्याचं निरीक्षण करून ठोकळ्यांची संख्या अचूक पद्धतीने आपण अशा पद्धतीने पण काढू शकतो.